लड़के ने बनाया था समूह बनाओ नहीं यार यार हेलो 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 बेस कमी करायचा आपला यार ढोलकीचा आवाज माझ्यापेक्षा जास्त झाला इको कमी कर तेच तर म्हणतो हेलो हेलो असं भंग भंग वाटत आहे हेलो 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 इको कमी करा इको आपण इको येऊन राहा हेलो 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 सोनू खमसू न घेतो गा खाल धिंगा नाही माझा सामना या सिंगादीप गावात आहे उज्ज्वल दीपाची जळलेली वाट आहे तुझा आणि माझा सामना या सिंगारदीप गावात आहे सामन्याला नक्की मजा येईल कारण हे आता आमचं दोन्ही शहराची फक्त सुरुवात आहे आता बाईनं प्रश्न विचारला बिना पैर पर्वत चढ़े बिना मुंह के फल खाए ऐसा मुसाफिर कौन जो पानी पिए तो मर जाए अगदी मग तर मी त्या दिवशी सिल्लोरीला गंमत झाली तर सिल्लोरी मध्ये मी म्हटलं होतं बाई म्हटलं बिना पैर के पर्वत चढ़े त्याच बिना पैर के पर्वत चढ़े बिना मुंह के फल खाए और पानी पिए तो मर जाए ते वह म्हणलं आग बिना पायानं आग पर्वतावरती चढते बिलकुल बिना तोंडानं ते फळ झाड खाते हो आणि पाणी टाकलं आगेवरती तर ते मरते म्हणजे ते मर जाय तर हे म्हणलं बाई आग तर सोनूबाईला आला राग काऊन म्हणते का नाही सांगायची म्हणते आग मग काय सांगू म्हणते काऊन नाही सांगू तुला म्हणलं भेतर नाही खाऊ तर भेतर नाही खाऊ का मी का जबरदस्ती आहे का वा रे वा तू म्हणशील हालून खाऊ तर हालून खाऊ का मी नाही असं कसं मी आपल्या मताने खाईन त्या म्हणल्यान कसं होईल बिलकुल नाही होणार चल असं नाही होत सन्मान्य आमचे मामाजी महादेवरावजी गावंडे हल्ली मुक्काम खंडाळावाले माजी सरपंच यांच्याकडून या विचारधारेवरती 100 रुपयाचं पुष्प आलेलं आहे मी आणि माझं मन अत्यंत ऋणी आहे धन्यवाद 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 तर आज एक उत्तर आहे बाई आणि एक उत्तर आहे याचं अजून एक कोणता ज्याचं नाव आहे कंगारू रॅबिट सॉरी कॅंगारू रॅट रॅट म्हणजे होते उंदीर इन इंग्लिश त्याला रॅट म्हणतात मराठीमध्ये त्याला उंदीर म्हणतात त्याचं नाव आहे कांगारू रॅट हा असा प्राणी म्हणजे असा उंदीर आहे बाई का त्याने जर पाणी पेलं तो मेल्याशिवाय राहत नाही मॅडम साहेबा हा त्याला तोंड नाहीये मॅडम साहेबा त्याचं जगणं काहीतरी आगळं वेगळं आहे हा तो असा पहिला उंदीर आहे का जो पोटातून खाते मॅडम साहेब
हे तुमच्या प्रश्नाचं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे उत्तर. आता तुझ्यापाशी काय आहे ते लोकांना सांग. तुझी तुझी जय जयकार आहे, माझी हानी मी मजुरी करणार नाही. असं काय म्हणतो मान मानू? जिवंतपणे जिवंत माणसाने मान नाही. जगत असला तरी त्याच्या जगण्याने शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असन तरी तो मुजोर अगाऊ होता. आणि मरता बरोबर त्याच्या मैतीवर गोष्टी होते. कोणती म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता. याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचं जेवण त्याच्या हातात येऊ द्या तो साल म्हणते भाजीत मीठ कमी दिसते. मिठासाठी तो रडणारा जोरा जोरात चिल्लावते. ते लाल सपोट म्हणते थांब ना, तुला थोडीशी धीर आहे. तेवढ्या मध्ये हा एका बोटाने चाटून पाहिजे. काय म्हणते याच्या 14वीची म्हणते 1 नंबर खीर आहे. मी राहतो गावात करत मा सारखा उपसरपंच नाही कोणी, माया सारखा पैसेवाला नाही कोणी. अबे त्यासारखे कोई आले ना कोई गेले. अरे हा जिवंतपणी त्या माझ्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान नाही केला तर कोण तुम्ही ना मी? मेल्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला, जिवंतपणी दिला का नाही? आणि म्हणून माझा शेर खोटा आहे का नाही? जिवंतपणी जिवंत माणसाने मान नाही, तो मान मेल्यानंतर आहे. आणि यासाठी सिंधुताई सपकाळ म्हणत होती का महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल काकू तर पहिले मरा लागते, त्याच्यानंतर तो माणूस मोठा होते. आणि म्हणून सोनूबाई शायरीचा अर्थ कळला पाहिजे. प्रत्येक माणूस तमाशात वळला पाहिजे. दोन्ही शायर बराबरीचे आहे. शायरी सामना बराबरीचा झाला पाहिजे. तिकडं दारू पिऊन पडलेला माणूस त्यानं मग दुय्यम तमाशा पाहायला आला पाहिजे. हो या दारीनं समोर काय म्हणतो शाहिरा 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 शाहिरीचा खरा अर्थ कळलाच पाहिजे. तमाशा होईल का टोकाटी आणि तुझी कीर्ती होईल मोठी. सांगू प्रबोधनाचे चल हो तयार, चल हो तयार. सोनू खमसून घेतो घाल धिंगाणा साहेब स्वागत आहे तुमचं. सन्मान्य रवी भाऊ दोडके हल्ली मुक्काम सिंगरजी खोले आणि तुमच्या विचारधारेवरती 100 भेट आली आहे. पार्टी आभारी आहेत. हा सन्मान्य आमचे काका त्याच्यावर सुद्धा या विचारधारेवरती 50 भेट आलेला आहे.